पुरानी आदत है। हाँ, क्या बात है कि धोखा मारने की हमारी पुरानी आदत है। म्हणजे अंजली घरात एकटीच तेव्हा हीच योग्य संधी आहे आणि या संधीचं मी सोनं करणार आहे। हा, सोनं करणार आहे। अंजली, तू मला जसं समजतेस ना तसं मी अजिबात नाहीये। हा, मुळातच नाहीये। मला वासनेची भूक लागलेली आहे। आणि ती भूक दमवूनच तुला मी तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे निस्तेनाबूत करणार आहे। हा, पूर्णपणे निस्तेनाबूत करणार आहे। आणि माहितीये इथं बसवणार आहे, इथं। हा, काय म्हणते तुझ्या घरातील वातावरण? म्हणजे सर्व तुला काय सांगू रे, माझी सासू मला रोज टोमणे मारते, नको नको ते छळते रे। आम्ही किती डॉक्टर केले, वैद्य केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही रे। आता आम्ही इकडे औषध बोलवली आहे, मग त्याचा काय उपयोग होते? पण खरंच तुला संतान हवी आहे? मग तेव्हापासून मी तुला काय सांगते रे? अरे मला संतान हवी आहे, मला माझ्या कपडे लगायला वाजूटला कलंक पुसायचा आहे। पण तेवढी हाणामारी चालली आहे ना, वाटेल तेवढा पैसे खर्च करायला तयार आहो आम्ही। पैसा वगैरे खर्च करण्याची काही गरज नाही, हे बघ, अजिबात गरज नाही। जर तुला पटत असेल तर एकदम सरळ आणि साध उपाय आहे माझ्याकडे। हा, तुझ्याकडे उपाय आहे? एकदम सरळ आणि साध। मग लवकर सांग ना, मला उपचार करायचंय। तू वाटेल ना तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे। बघ, तुला वाटेल ना की या घरात एक छोटंसं बाळ यावं, वाटेल ना की तुझ्या मागे आई आहे म्हणून मागे धावून एक छोटंसं बाळ यावं, तुझ्या या कपाळी लागलेल्या वाणीच्या कलंका पुसल्या जावं तुला वाटते ना? मग त्यासाठी तुला एक काम करावं लागेल, तुला माझी एक रात्र काढावी लागेल। तोंड सांभाळून बोल, वाटतं कसं बोलू नकोस। ती एक बुद्धिमत्ता स्त्री आहे, कळलं ना? मी तुला रस्त्याची बात माहिती वाटली नाही। आता तर जाऊ ना या घरात ना, कळलं ना? जाऊ ना हो, आय से गेट आउट। बघा, असं ओरडणं अजिबात करत नाही, तिला बरं नसते। बघ, तुझ्या कपडे लागलेल्या वाणीच्या कलंका पुसल्या जावं तुला वाटत असेल तर माझं ऐकून घे। मला तुझं काही ऐकायचं नाहीये पहिले। तू निघा त्याच्या माझ्या घरात ना, निघ। जातो ना मी, जातोय मी, माझ्याकडे थोडी आहे, या ठिकाणी राहायला आलेलो नाही आहे मी, जातोय मी। मला सांग, तुझ्याच म्हणण्याप्रमाणे तुझ्या लग्नाला तब्बल 5 वर्ष पूर्ण झाली, बरोबर? किती डॉक्टर केले, औषधी खाल्ल्या, काही फायदा झाला का? नाही ना? मग मला सांग, तुझ्या नवऱ्याची अमेरिकन औषध आणलेली आहे, त्या औषधीने संतान प्राप्त होण्याची काय गॅरंटी? कारण माहिती काय बोलतोस तू? हा, अंजली, तुझ्या नवरा नपुंसक आहे। अंजली, आठव ती रात्र आठव, ज्या रात्री तुम्ही दोघे पती पत्नी मिलनामध्ये रममान होत असताना या शरीरावर रोमांटिक सहारे आले, शैतान म्हणून होत असते, तेव्हा कधीच वाटत नसते की 2 दिवस एक झाले म्हणून। हा, तुला भूक लागली, हा तुला भूक लागली, हे तुझ्या तन्मनाचं आठ व्यक्त घालतं। सगळ्यांना वाटेल
हा कुणालाही कळणार नाही. एकदा जर का तू माझ्याशी रममान झालीस ना लग्नात फरारी घेतल्यासारखं वाटेल. सगळ्यांना वाटेल की अमेरिकून आणलेल्या औषधीची पुण्य प्राप्त आहे म्हणून. होय प्रलय. मला आठवण झाली प्रलय. मला आठवण